एक प्रश्न होता अरुंधतीचा की तिला लहानोजी महाराज दिसले होते आणि लहानोजी महाराजांनी तिच्यावर क्रिया केली होती. तर असा प्रश्न होता की लहानोजी महाराज कोण आहे, कुठे होते, त्यांची साधना काय, याची सगळ्यांची माहिती देण्यासाठी आज माझी आई सौ पुष्पमाला देशमुख तुम्हाला तिच्या गुरुबद्दल सांगणार आहे. ठीक आहे, बोल माय. लहानोजीनाथ महाराज की जय. बिहारीचा एक दोहा आहे, सबई सहायक सबल के, दुर्बल कोण सहाय, पवन जगावत आग को, दीपही देत बुझाय. अर्थ असा आहे की सगळे सशक्तांचे सहाय्यक असतात, दुर्बल घटकाचा कोणीही सहाय्यक नसतो. आगीचाच हवेचाच पहा ना, तो आगीला भडकवतो पण दिव्याला मात्र विझवून टाकतो. एक असाच शेर आहे, कुणाचा आहे त्याचं नाव आठवत नाही, पण तो शेर असा आहे, खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा बंदे से पूछे, बोल तेरी रजा क्या है. या दोन्ही काव्याच्या अंतर्गत लहानोजी महाराजांचं चरित्र येतं. लहानोजी महाराजांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील वाढोणा येथे एका पटवाऱ्याच्या घरी झाला. वडील पटवारी होते, आई गृहिणी होती, पण दोघही शिवभक्त होते. या घरी जन्म झाल्यानंतर लगेचच महाराज 3-4 वर्षाचे असताना त्यांचे आई वडील दोघही गेले आणि महाराज टाकरखेडला मामाच्या घरी आले. महाराज त्यांच्या मामा मामीनेच त्यांचं पालन पोषण केलं आणि शाळेकडे ओढा नसल्यामुळे 7-8 वर्षाच्या वयातच त्यांना हातात काडी दिली आणि गाई राखायला लागले. गावातले टार्गट पोरं छळत त्रास देत, हरकाम्या म्हणून लोक काम सांगत पैशाचा काहीही मोबदला देत नसत. इतकं हे वाढून गेलं छळण्याचं प्रस्त की महाराज आपलं गाव सोडून नदीच्या पलीकडे असलेलं धमतरी इथं गेले. धमतरी इथे शिवप्रभू नांदतो, त्याचा उल्लेख काशीखंडात आहे. असं हे मोठं छोटंसं पण शिवप्रभूच्या वास्तव्यानं पवित्र झालेलं गाव. या गावामध्ये महंत लोक होते. त्यांच्या तिथे इतके श्रीमंत होते, ते इतकी जमीन त्यांच्या मालकीची होती की त्यांच्या घरी हत्ती झुलायचे. आणि पांथस्थ जे लोक होते जाणारे येणारे, तर ते या प्रभूचं दर्शन घेऊन पुढे जात. असाच एक नागा लोकांचा थवा आला आणि महाराज त्यांच्या सोबत निघून गेले. त्या लोकांच्या सोबत 12 वर्ष महाराज राहिले आणि पुन्हा टाकरखेडला आले, ते शंकरगिरी म्हणून. आता त्यांचं जीवन बदललं होतं. माझे वडील बेलूरकर आणि असेच काही मित्रांची संगत त्यांना लाभली होती. याच्या काठी गावाच्या बाहेर एक हनुमानाचं देऊळ होतं, तिथं राहायचे. ज्यांनी कोणी काही दिलं ते खायचे, नाही दिलं तर वरदामाईचं पाणी प्यायचे आणि नदीच्या किनारी असलेल्या गुहातून आराधना भक्ती करायचे. असंच एक दिवस ते टाकरखेडला पोचले, आपलं वरखेडला पोचले. वरखेडला अडकुजी महाराज नावाचे परमहंस साधू राहायचे. खरं तर हे खूप चरित्र असं सांगण्यासारखं आहे हो, पण काय करू, वेळेचं बंधन आहे. तुम्हालाही हे आहे, वरची माहिती फक्त देती आहे. तर हे अडकुजी महाराज जे होते ते परमहंस होते. त्यांनी 3 शिष्यावर कृपा केली. एक माझा लहानू स्वामी, दुसरे तुकडोजी महाराज, तुम्ही नाव ऐकलं असेल, आणि तिसरे होते सत्यदेव बाबा. प्रत्येकाला त्याच्या कुवतीनुसार त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये मोठं केलं. महाराज तिथून आले. तिथून आल्यानंतर त्यांच्या मनाने घेतलं की आता सूर्यभेदन प्रक्रिया करायची. अडकुजी महाराजांना परवानगी मागितली. ही सूर्यभेदन प्रक्रिया म्हणजे कूलर लावून किंवा थंड जागी बसून करण्याची क्रिया नाही आहे माऊली. ही सूर्य जेव्हा निघतो तेव्हा त्याच्यावर दृष्टी स्थिर करायची आणि जेव्हा पलक झपतील तेव्हा ती बंद करायची. असे महाराजांचं 1-1.5 वर्ष गेलं.
एक दिवस ही सूर्य भेदन प्रक्रिया पूर्ण झाली आणि महाराज परमहंसाला पोचले. महाराज भिंतीकडे तोंड करत आलेल्या लोकांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरं देत अतिशय दयाळू, अतिशय कृपाळू. मला तर वाटते आपली आई सुद्धा इतकी दयाळू नसेल हो, असा माझा तो नाथ आहे, लहान नाथ. असंच एकदा काय झालं की ते टाकरखेडला असताना खूप साधू तिथे येत होते, खूप संतांचे मेळे भरत होते आणि हळूहळू महाराज सगळ्या दूर पसरले. त्यांना साऱ्याच भाषा अवगत होत्या. पुण्यावरून एक मुस्लिम यायचे, त्यांना ते कुराणातल्या ओव्या म्हणून दाखवायचे. असे हे संत साधू सर्वावर कृपा करणारे माझे लहान स्वामी यांच्याबद्दलच्या 2 आठवणी मी आता तुम्हाला सांगते. एकदा काय झालं की दसऱ्याचा दिवस होता. माझे वडील 8 दिवसांनी म्हणजे रविवारी, जेव्हा कोणीही तिथं फारसे लोक नसायचे, अशा रविवारी जेवण घेऊन जात. दसऱ्याचा दिवस होता. आईला सांगून गेले की तुम्ही वडापुरणाचा स्वयंपाक करून ठेवा, आम्ही येतोच. शेतीत शेतकरी होते, शेतीत निघून गेले. आमच्या घरी पानाचे मळे होते. त्याचं असं आहे ताई की पाऊस आला तरी पानाच्या मळ्याला पाणी द्यावं लागतं आणि हे पाणी देत असताना पाळी चुकवता येत नाही, कारण 8-10 लोक मिळून तो पानाचा मळा लावतात. एकाची पाळी चुकली की त्याची पुन्हा कधी येईल हे माहीत नाही. वडील त्या कामात गुंतून गेले आणि संध्याकाळी 5 वाजता घरी आले. घरी आल्याबरोबर आई म्हणाली, अहो किती उशीर केला, जायचं होतं ना टाकरखेडला, मी स्वयंपाक करून ठेवला. वडील म्हणाले, अरे मी विसरलोच. आंघोळ केली, डबा घेतला आणि गेली. सारं टाकरखेड गाव उपाशी होतं. कोणीही खाल्लं नाही, महाराजच जेवले नाही तर टाकरखेड कसं जेवणार, म्हणून सारेच उपाशी होते. महाराजांनी जेव्हा वडिलांना पाहिलं तेव्हा हसले, म्हणाले, देवा आम्हाला बी भुलून गेले जी तुम्ही. वडिलांनी डबा ठेवला, जा आता घरी, बहिणाई वाट पाहत असल, कामात गुंतून जाता आणि साऱ्याले उपाशी ठेवता. वडिलांनी साष्टांग दंडवत घातला, क्षमा मागितली आणि घरी आले. असा हा एक प्रसंग आयुष्यातला. आपण गजानन महाराजाची पोथी वाचतो, त्याच्यातही हा एक प्रसंग आहे. केवळ राम के काहीतरी असं त्या ग्रंथाचं नाव होतं. याची आठवण तुम्हाला येईल की माझे महाराज असे होते आणि सारं गाव त्या दिवशी उपाशी होतं. दुसरा प्रसंग अत्यंत करुण आहे. माझा एकुलता एक भाऊ नागपूरला जाताना 1971 साली रामनवमीच्या दिवशी ॲक्सिडेंटमध्ये वारला. आमच्या घरी रामनवमीचा उत्सव असतो, खूप मोठा उत्सव होता आणि त्या उत्सवामध्ये सगळं सुरू असताना वार्ता आली. त्यावेळेला TV वगैरे काही नव्हतं, रेडिओ होता आणि रेडिओवरून सांगत होते की असा असा एक मुलगा पडलेला आहे, त्याला हाताला सोन्याचं घड्याळ आहे, खिशामध्ये खूप सारे पैसे आहेत आणि तो अमक्या तमक्याच्या दवाखान्यात आहे. कशी तरी ती बातमी ते सगळं सुरू असताना आमच्या घरी आली. आम्ही सगळेच हादरून गेलो आणि त्या दिवशी खूपच हे झालं. 13 दिवस झाल्यानंतर माझे वडील माझ्या आईला घेऊन महाराजांच्या दर्शनाला गेले. महाराजांना म्हणाले, समोर उभं राहून, असे किती जन्म झाले, कितीतरी स्वजन गेले, मीही कितीदा गेलो आलो, त्याचं काहीच हे नाही, पण देवा तुझ्या पायाला मी घातलेली मिठी आता यानंतर सैल करू नको, मला तुझ्या पायापासून दूर करू नको रे, बस एवढंच मागणं आहे. हे दुःख तर मी सहज भोगू शकतो, पण तुझ्या विरहाचं दुःख मी नाही भोगू शकणार लहान आता. आणि असं म्हणून त्यांनी त्यांच्या पायावर साष्टांग दंडवत घातले. माऊलीनो विचार करा, एकुलता एक मुलगा रामनवमीच्या दिवशी उत्सव सुरू असताना गेलेला आणि वडील म्हणतात, लहान स्वामी असे किती जन्म झाले हो, किती स्वजनांना मी पाठवलाय, किती स्वजन मला सोडून गेले, मीही किती स्वजनांना सोडून गेलो, पण तुझ्या पायाला घातलेली माझी ही मिठी तू कधीही आता सैल करू नको, तुझ्या पायापासून मला दूर करू नको.
आणि जेव्हा हा भक्तिभाव आपले गुरु आपला पाहतात ना ताई, तेव्हा ते आपले होऊन जातात हो. आपलं अस्तित्व मिटवून टाकतात, आपण त्यांच्यात समावून जातो. माझी आई दूर होती, महाराजांपर्यंत चालत जाण्याचं धैर्य तिच्या पायात नव्हतं. वय वर्ष होते 65. आणि मग महाराज म्हणाले, लायना मी खूप दूर आवडले रे. विधी लिखित होतं, घडून गेलं. पण बहिणाई, तुला मी डोळ्यात देऊ? देऊ काय डोळ्या? देतो ना, देतो, नको लढू, देतो डोळ्या देतो. आणि चक्क तिचं आज्ञा चक्र असं गरगरलं की तिथं एक ज्योत तिला दिसली. आपणा सारी खे करीती तात्काळ, नाही काळ वेळ माऊली त्यांच्याजवळ. पटकन एका क्षणामध्ये आईचं तिसरं नेत्र उघडलं आणि आई मरेपर्यंत त्या आनंदात राहिली. दुःख कमी झालं. असं माझे लहानू स्वामी होते. आता त्यांच्या वेशभूषेविषयी सांगते. पांढरं स्वच्छ धोतर, पांढरं कमीज, डोक्याला पांढरी टोपी. आणि अशा महाराज कधी वाटलेच नाही हो हे महाराज आहे म्हणून. आपलंच काका मामा सगळं काही ते होते, सखा होते, ते असे दूरचे कधी वाटलेच नाही. आणखी एक प्रसंग सांगते. माझे वडील जेव्हा खूप म्हातारे झाले तेव्हा पायी करायची वारी टाकरखेडची, तर पायीच करायची ना, मग काही गाडी घोडा घेऊन जायचंच नाही. तर महाराज असे जात असताना, माझे वडील असे त्यांच्याकडे जात असताना, पायी चालणं होईना ना, 2-2.5-3 किलोमीटर आमच्या गावाहून महाराजांचं गाव आहे. तर तिथे असं जात असताना मग म्हातारपणामुळे चालणं अशक्य झालं. मग ते कळवळून हाक मारायचे, बाबा या देते ना जी तुमची. आणि तुम्हाला गंमत सांगते की चंदनाचा प्रकाश, चंदनाचा सुवास आमचं घर दरवळून निघायचा. रात्री 2 वाजता कुणाच्याही घरात उदबत्ती लागत नाही, पण आमच्या घरामध्ये हा उदबत्तीचा सुगंध भरून जायचा. माझ्या 20व्यातही हा सुगंध येत असतो. त्यांना हाक मारली की ते जवळच असतात. दुसरी एक गोष्ट सांगते. माझे वडील जेव्हा वारले तेव्हा आमच्या विदर्भात एक प्रथा आहे, तुमच्या तिकडे आहे की नाही मला माहित नाही. जिथे देह ठेवला जातो तिथेच पीठ टाकतात, दक्षिणेकडे असलेला दिवा ठेवतात आणि टोपली झाकतात. त्यावेळेला सुगंध यायचा, अख्खा वाडा चंदनाच्या सुगंधाने भरून जायचा. या चमत्कार पाहायला आमच्या गावातली सर्व मंडळी येऊन पाहत जायची. टोपली खाली काही आहे का ते काही लोकांनी उघडून पाहिलं, कुठेच काही नसायचं माऊली, फक्त चंदनाचा वास असायचा. असा हा माझा प्रभू तुम्हाला मिळाला, त्याने तुम्हाला भेट दिली. तो अतिशय दयाळू आहे. त्याचे चरण सोडू नका. त्याला मनोभावे संपूर्णपणे जर आपण शरण गेलो तर तो आपल्याला हाती धरून या चालवीत असेल. माऊली, मी तुमच्या दोन्ही ताईसारखी हे नाही, माझं वक्तृत्व नाही, ज्ञान नाही, काही नाही, पण त्यानं मला हाताशी धरलं आहे. माझ्यावर त्याचं अत्यंत प्रेम आहे. मी त्याची आहे, फक्त लहानूजीची. माझे 2 शब्द मी संपवते. धन्यवाद. आई संधी छान दिल्याबद्दल. बोललात. शतकोटी प्रणाम, मस्त शतकोटी बोललात, खूप प्रणाम. छान. आम्हाला लहानोजीनाथांना, भावना कळल्या सगळ्या. आपल्याला ते पण भावनिक झालं. छान बोलला आई, खूप छान. खूप छान अनुभव आहे ताई. खूप अनुभव आहे ताई, खूप अनुभव आहे. खूप छान. खूप अनुभव आहे. धन्यवाद तुम्हाला आई. शतकोटी प्रणाम. लहानोजीनाथांना, शतकोटी आपल्या माता प्रणाम पिता, आई. आपल्याला खूप सर्वांना छान तुम्ही प्रणाम. बोललात आणि तुमच्या भावना आमच्यापर्यंत आल्या आणि आमच्या डोळ्यात पाणी आलं. एवढं सुंदर तुम्ही आई सांगितलं. कोटी कोटी प्रणाम माऊली. खरंच तुमच्या आई वडिलांना पण धन्यवाद. कोटी कोटी प्रणाम तुमच्या आई वडिलांना. खरंच हो, खूप छान. एवढी सेवा कशी केली आम्हालाही मिळालं ते. खरंच खूप छान वाटलं, खूप छान. धन्यवाद माऊली, खूप छान वाटलं. आम्ही खूप धन्य आहोत. अशा कुटुंबाशी आम्ही जोडले गेले आहोत. जोडले गेले. आणि तुमच्याशी मी त्या जोडले दोन्ही गेले. मुलींकडनं आम्हाला महाराजांनी खूप काही तसा मिळतं आहे. मैत्रिणी दिला आहे. ज्ञान माझं आणि भाग्य ध्यान. माऊली. खूप खूप धन्यवाद. खरंच असामान्य अलौकिक आमचं अतूटपणा. सारखे आम्हाला भेटले. शतकोटी
तुला जाग येते? हो, आपले अनुभव कधी आजी डोया ऐका, आम्ही म्हणजे उत्सुक डोकं आहोत. का? आजी हो डोया म्हणजे डोकं का? हो. नाही नाही, डोकं नाही. डोया म्हणजे तृतीय नेत्र जो असतो आपला इथं द्वितीय नेत्र. आज्ञाचक्राचा तो. हा, ओके. डोळा डोळा. देतो म्हणजे तुला ज्ञान देतो. तुझा तृतीय नेत्र मी उघडतो. तिचा तृतीय नेत्र उघडला होता माऊली. ओके ओके हा. ठीक आहे ठीक. थँक्यू. हो, वेलकम. प्रणाम माऊली. आता काय बोलावं असं झालं आहे. धन्य ती माऊली, धन्य तिच्या मुली. आमची माऊली म्हणजे लहान माऊली आहे. महाराजांच्या आठवणी. महाराज महाराज होते. अनेक आठवणी आईच्या तर आहेतच, पण आईच्या वडिलांनी आम्हालाही त्याच गाडीत बसवलं आणि आमचाही रस्ता तोच झाला. अनेक संत बघितले, अनेक संत हे केले, पण लहानोनाथासारखा दुसरा कोणी नाही पाहिला. कारण आपली आई कशी असो ती आपली असते आणि ती जगातली सगळ्यात सुंदर असते. अशी माझी लहान माऊली. प्रत्येक वेळा जपणारी, प्रत्येक वेळा सांभाळणारी आणि शिकवताना खरंय. इतकी कडक होणारी. आता मला असं वाटतं ध्यानाला बसूया. आज आई स्वतःबद्दल जरी काही बोलत नसेल तरी माझी आई कर्मयोगी आहे. आज समाजासाठी ज्या वेळा पैसा मिळत नव्हता, वृद्धाश्रमात लोकांना जेवायला मिळत नव्हतं, त्यावेळा ही बाई स्वतःच्या पैशानी गावोगाव फिरायची, एक पोतं जमा करायची आणि तिथे दवंडी पिटवायची की तुम्हाला काहीही तुमच्या ते पसा माझ्या झोळीत टाका, माझी म्हातारी जमा उपाशी आहे, याला पैसे माग त्याला पैसे माग, असं करून आज तिची संस्था नावारूपाला आली आहे. जवळजवळ 70-80 लोक तिच्या तिथे जेवतात. आणि जेवण देखील कसं, वरण भात भाजी पोळी, सकाळचा नाश्ता, आजोबांकडनं आलेला योग आणि आईचं स्वतःचा कर्मयोग. याच्यामुळे हा माझा दुसरा गुरु, माझी आई. आज ती बोलली, खूप बरं वाटलं की आपल्या याच्यामध्ये आपला गुरु बोलतोय, आपला गुरु आपल्याशी सगळ्यांशी संवाद साधतोय. आईचं पण ध्यानावर खूप प्रभुत्व आहे. सकाळी 2:30 वाजता बसते ध्यानाला, तर 8 वाजेपर्यंत तिला हेही माहित नसतं की तिच्या अंगावर डोंगळे चढले, मुंग्या चढल्या, काहीही तिला त्याची फिकीर नसते किंवा तिला ते समजत पण नाही की आपण कुठे बसलो आहे आणि काय याच्यात आहे. अनेक संकट आलेत, पण त्या संकटाला जसं तिच्या वडिलांनी तोंड दिलं तसंच ती तेच आम्हाला शिकवते की काहीही हो, जीवनात कुठलाही प्रसंग येऊ, महाराजांची पाय सोडू नका. आज आपण लहानोजी महाराजांना साक्षी देऊन मुलाधारापासून सहस्राधाराकडे जायचा प्रयत्न करूया. कारण सहस्राधारच आपली मंजिल आहे. सहस्राधारातच आपल्याला पोचायचं आहे आणि आपण आहोत मुलाधारात, सगळ्यात खालच्या याला. आपल्याला हळूहळू आपले राग लोभ सोडत, आपल्याला स्वतःला स्वच्छ करत, एक एक मणका स्वच्छ करत वर 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 पोचायचंय. आणि या मणक्यांमध्ये आपण अनेक स्मृती भरून ठेवलेल्या आहेत. जोपर्यंत या स्मृती सुटणार नाही, हा बाजूला होणार नाही, याचे आवरण निघणार नाही, तोपर्यंत आपण सहस्राधारात टिकू शकणार नाही. जसं आपण त्या दिवशी बघितलं परावाणी टिकायला देखील बाकीच्या 4 वाणी वर जावं लागतात. आपण हे सतत चक्र का घेतो, तर चक्र साफ झाल्याशिवाय आपल्याला
सहस्राधारात पोचता येत नाही. आपण चढतो वरती आणि पुन्हा खाली उतरतो मनातल्या भावनांनी. मला असं वाटतं की आता आज आपण फक्त मनाने खालून वर आणि वरून खाली एवढंच करूया की मूलाधारात स्थिर होऊ आणि मूलाधारापासून सहस्राधारात जायचं, पुन्हा खाली यायचं, पुन्हा वर जायचं, स्पायनल कॉर्डच्या थ्रू पुन्हा खाली यायचं. म्हणजे काय होतील, एकावर एक जे चक्र आहेत 7, ते चक्र एका लाईनीत येतील. त्याचं एका लाईनीत येणं खूप महत्वाचं आहे. चक्र आपले विस्कटलेले असतात, ते एका लाईनीत करायचा आज आपण प्रयत्न करूया लहानोनाथाच्या कृपेने. पायाला क्रॉस करा. चष्मा काढून ठेवा. ज्याला कोणाला ध्यान मुद्रेत ठेवायचा असेल हात, तो ध्यान मुद्रेत ठेवा. कोणाला हातात हात मिसळायचा असेल तसा ठेवा. डोळे अलगद बंद. पूर्ण लक्ष श्वासावर. श्वास आत, श्वास बाहेर, श्वास आत, श्वास बाहेर, श्वास आत, हळूहळू सोडा. श्वास बाहेर, श्वास आत, श्वास बाहेर. आता श्वासाला मूलाधारापर्यंत घेऊन जा, खूप हळू याने. श्वास आत जेव्हा घ्याल तर मूलाधारापर्यंत पोचा. श्वास सोडताना तो मूलाधारातून निघून पुन्हा नाकाच्या द्वारे बाहेर येतोय. श्वास आत, मूलाधारापर्यंत. श्वास बाहेर, श्वास आत, श्वास बाहेर. शांत व्हा. स्पायनल कॉर्डच्या शेवटच्या मणक्यापर्यंत या. पूर्ण पाठीवर लक्ष. हळूहळू खाली मूलाधारापर्यंत. स्थिर व्हा. मूलाधाराला स्थिर. मूलाधाराला स्थिर. आता एका ओंकाराबरोबर आपल्याला वर चढायचंय आणि एका ओंकाराबरोबर आपल्याला खाली उतरायचंय. वर चढल्यानंतर आपण काही वेळ तिथे थांबू आणि खाली आल्यानंतर काही वेळ पुन्हा मूलाधारावर थांबू. पूर्ण लक्ष मूलाधारावर केंद्रित. आपण स्पायनल कॉर्डच्या द्वारे सहस्राधार आणि सहस्राधाराद्वारे पुन्हा सहस्राधाराची एनर्जी घेऊन मूलाधारात, मूलाधारातून पृथ्वी तत्वाची एनर्जी घेऊन सहस्राधारात आणि सहस्राधारातून आकाश तत्वाची एनर्जी घेऊन, ब्रह्मांडातील एनर्जी घेऊन मूलाधारात.
पण कुठली एनर्जी वाहतोय, कुठली एनर्जी घेऊन जातोय याचं थोडस स्मरण. पूर्ण लक्ष मूलाधारावर. सहस्राधारात थांबायचं, खाली उतरायचं. थोडीशी विश्रांती. मूलाधारावर पूर्ण स्पायनल कॉर्ड मधून प्रकाश वर जातोय आणि प्रकाश खाली जातोय. दोन प्रकाशामधला रंग लक्षात घ्यायचाय. त्याच्यातले व्हायब्रेशन्स लक्षात घ्यायचे. स्पायनल कॉर्ड मध्ये उमटणारे व्हायब्रेशन. कोणाची पाठ दुखू शकते किंवा स्पायनल कॉर्ड मध्ये थोड्याशा वेदना होऊ शकतात किंवा सळसळ होऊ शकते. घाबरायचं कारण नाही, हलायचं कारण नाही. पण मूलाधारावर आहोत. मूलाधार.
ओम
सहस्रधरा स्थिर व्हा. कैलास पर्वतावर आपण आहोत. शांत, आनंद, सुख पूर्ण भरून घ्या. कणाकणात भरून घ्या. इथे आपल्याला पोचायचंय. गुरूंना नमस्कार करा. आई वडिलांना नमस्कार करा. माझा पण तुमच्या हृदयात बसलेला आत्मारामाला प्रणाम. तुमच्या गुरूंना प्रणाम. तुमच्यासारख्या महान आत्म्याला जन्म देणाऱ्या तुमच्या आई वडिलांना माझा प्रणाम. आणि माझी ही सेवा माझ्या गुरुच्या चरणी अर्पण. शांत व्हा. शांत व्हा. पाय सोडून द्या. हात सोडून द्या. पायाच्या बोटाची हालचाल, हाताच्या बोटाची हालचाल. एक, दोन, तीन, चार, 5. दोन्ही हात डोळ्यांवर. 1, 2, 3, 4, 5. हाताच्या पटीतून प्रकाश पाहायचा प्रयत्न. डोळ्यांची उघडझाप. हळूहळू डोळे उघडायचे. हात बाजूला करून आणि एका हास्यासह, आनंदासह त्या नवीन सृष्टीकडे बघायचंय, ज्याच्यात शांती आहे, आनंद आहे, सुख आहे, समाधान आहे. ताई, आज तुमचा आवाज आणि शांती, बाकी काही नाही, एकदम शांत होत. सगळ्या गोष्टी मिळतात ताई, पोचतायत, जाणवत आहेत. शतकोटी प्रणाम. आज खूपच ताई, छान खूप झालं. छान. आकाश आणि मुलांसारखा तू एकदम मस्त. तुमच्या आई वडिलांना, आजी आजोबांना आमचे कोटी प्रणाम. त्यांच्यामुळे आज तुमच्यासारखी 2 रत्न आम्हाला मिळाली, मार्गदर्शन करणारी. खूप खूप छान अनुभव आला. आज्ञाचक्रावरती कंटिन्युअस आघात होत होता. खूप सुंदर अनुभव आला. खूप धन्यवाद. कोटी कोटी प्रणाम. कोटी कोटी प्रणाम. मीनाताई, कोटी कोटी प्रणाम अनघाताई. आजच्या तुमच्या आईच्या अनुभवाने खूपच मनशांती मिळाली. खूपच छान वाटलं. धन्यवाद माऊली. अनघाताई, तुमच्यामुळे तुमचे आई बाबा, आजी आजोबा आम्हाला भेटले. खूप बरं वाटलं. त्यांचं दर्शन आम्हाला झालं. हे खूप महान आहे, खूप महान. खरंच धन्यवाद त्या दोघींचं. अशा माणसाच्या पोटी मी जन्म घेतलाय आणि आम्हाला लाभला, ते आमचं भाग्य. खरंच आहे, खरंच आहे. अनघाताई, कोटी कोटी प्रणाम. नगाताई, कोटी कोटी प्रणाम. खूप छान. अनघाताई, कोटी कोटी प्रणाम. खूप छान झालंय. खूप छान. कोटी कोटी ताई.
आपल्या आईने सांगितलेलं सुद्धा खूप छान वाटलं. म्हणजे साखरखेड्याचे लहानोजी महाराज आहे मला माहिती नव्हतं. साखरखेड्याचे महाराज एवढं माहिती होतं. साखरखेडा नाही, टाकरखेड. साखर काय? टाकरखेड हे आर्वी जवळ आहे. हा. ठीक आहे. मुलाधार बसनं घेतलेली ऊर्जा आणि आकाशातनं येणारी ऊर्जा अनाहत पाशी मिळत होती आणि तिथं स्वामींच्या चरणी जात होती आणि मग पुन्हा आपापल्या मार्गाने जात होती. खूप छान. हा दादा, आजचा जी पण माहिती आजींनी दिली, तुमच्या आईंनी दिली, ती खूपच मस्त होती, अनुभव त्यांचा. आणि आपण आज लहानोजी महाराजांच्या विषयावर बोलतो म्हणून सांगावंसं वाटलं की मी वर्ध्याला इंजिनिअरिंगला होतो, हॉस्टेलमध्ये राहायचो. म्हणजे वर्ध्याला एक बापूराव देशमुख कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे सेवाग्रामच्या इथे. तर तिथे माझं फर्स्ट इयरमध्ये जेव्हा ॲडमिशन झालं तेव्हा मी पहिल्यांदा घरातनं बाहेर शिकायला बाहेर पडायला निघालो होतो. आणि माझ्या आईवडिलांना कोणीतरी असंच लहानोजी महाराजांबद्दल त्यावेळेस सांगितलं आणि माझे आईवडील त्यांच्या मठात गेले होते. तिकडे मठ आहे ना त्यांचा वाटतं, तर तिकडनं त्यांनी मला एक फोटो आणून दिला लहानोजी महाराजांचा आणि आई म्हटली तो तुझ्याजवळ नेहमी ठेव. तर हॉस्टेलमध्ये मी 4 वर्ष होतो आणि 4ही वर्ष तो फोटो माझ्याजवळ होता आणि आजही देवाऱ्यात आहे आमच्याकडे तो फोटो. आणि बापरे, कसे जोडतात एकमेकांना. आणि दुसरं म्हणजे आज हे आपण डोळ्यावर हात ठेवले ना आपले ध्यान संपताना, तेव्हा मला असं अनाहत चक्राच्या दिशेला असं हे दिसलं, थोडंसं पिरॅमिड सोनेरी असा दिसला. अच्छा, छान, थँक्यू. महाराज आहेत, कसे जोडतील आणि कुठे कुठे तारा लावतील सांगताच नाही येत. म्हणजे कुठल्या काळी तुम्हाला तो फोटो मिळाला, त्याची तार आमच्याशी आता जुळवावी त्यांनी, किती आधीपासून प्लॅनिंग असेल त्यांचं बघा. सुद्धा तुम्ही हँड रेस केलाय. छान. चला, तुमचे मला अनुभव आज्ञा द्या. ऐकून मी धन्य झालो की अशा खानदानातून तुम्ही आज आम्हाला मिळाल्या. खूप खूप धन्यवाद. ते पूर्व पुण्याईनी मिळाले माय बाप. हो हो, खरंय. खूप खूप आनंद वाटला सगळं ऐकून. आणि तुमच्या आई जे एक्सप्रेशन करत होते ना, ते एवढं खणखणीत आणि एकदम सुंदर, आम्हाला बोलताही येणार नाही, पण त्या इतकं सुंदर सांगितलं त्यांनी. त्यांचे अनुभव खूप आनंद वाटला ते ऐकून. त्यांच्या पोटी तिचे तुम्ही अनुभव खरंच ऐकण्याजोगे आहेत. खूप छान. म्हणजे तिचा माझ्या घरी असताना कुंडलिनी जागृतीचा अनुभव, काही अनुभव तिचे इतके दिव्य आहेत की भाऊ पुन्हा कधीतरी तिला पुन्हा बोलता करूया. असेच करायला लावत जा. खूप आम्हाला खूप आनंद होईल त्यांना परत परत भेटायला. हा, आम्हाला पण आनंद होईल त्यांचे अनुभव ऐकायला. परत कॉन्टॅक्ट ठेवा त्यांचा आमच्या बरोबर. हो, आपण बोलू, तिला विचारू. तिचे चालेल. खूप अनुभव आहेत, खूप अनुभव आहेत. म्हणजे आम्हाला ऐकायला खूप आनंद वाटेल. महिन्यातनं एकदा पुष्पलता आजी स्पेशल सेशन करायचं का? खरंय. याला सहमती आहे माझी. करूया. हे गुरु आहेत ना तुमच्या पैकीच आहे असं वाटतं अगदी. हो. तुमच्या घराण्यातलेच आहेत ते. तुम्हाला जसं अनुभव तसं त्यांनाही अनुभव येतात. आणि खरंय. शंकर महाराज नेहमी त्यांच्या सोबत असतात. ते ह्यांचंही दर्शन आम्हाला भाग्याचंच आहे गुरुचं. अरे बापरे, एवढा नाही. खरंय नाही, खरं सांगते. खरंय. मी मनातलं सांगते. गुरुचा त्यांचा रेकॉर्ड केला असेल तर तुम्ही पाठवा. त्यांचे अनुभव पण खूप चांगले असतात गुरूंचे पण.
रेकॉर्ड केलं असेल तर त्यांचं पाठवा आम्हाला. पाठवले रेकॉर्ड केलेले आहे. ओके. ऋताताईंशी आणि अनघाताईंशी बोलून मी शेअर करतो सगळ्यांशी. नाही, आम्ही आमच्या मुलांना दाखवू. आम्हाला परत परत ऐकायला मिळायला खूप आनंद होईल. चला आज्ञा द्या. आणि ओके. ताई आजचा रेकॉर्डिंग इतरांना ऐकवलं तर चालेल ना, म्हणजे आपल्या हो घरातल्या हो 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 हो. आत्मवंदन तुम्ही. आत्मवंदन. वंदन ताई. आत्मवंदन.